पुण्यात चाललंय काय? कोयता गँग नंतर आता मद्यपी टोळक्याचा हैदोस, दाम्पत्यांवर केला हल्ला। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। सुशिक्षित, सुरक्षित आणि शांत अशा पुणे शहराच्या प्रतिमेला गेल्या 2 वर्षापासून मोठे तडे जाण्यास सुरुवात झाली आहे। प्रथम ड्रग, नंतर हिट अँड रनच्या केसेस कमी होत नाही तोच कोयता गँगचा उच्छाद, यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आता मद्यपी टोळक्यांच्या हैदोसामुळे फिरणंही मुश्किल झालंय। अशाच एका टोळक्याने मित्राच्या घरी जेवून घरी परत चाललेल्या जोडप्याची मोटार अडवून त्यांच्यावर परवा रात्री पाषाण सर्कल चौकात हल्ला केला। यामुळे पुण्यातील सुरक्षेचे 12 वाजल्याची चर्चा पुन्हा झाली। संतापाची बाब म्हणजे यावेळी वाटसरू व इतर मोटार चालक हे अडचणीत सापडलेल्या जोडप्याच्या मदतीला जाण्याऐवजी ते या घटनेचे मोबाईलमधून चित्रीकरण करत होते। अपघातासारख्या अत्यंत तातडीने मदतीची गरज असलेल्या प्रसंगातही मदतीऐवजी शूटिंग करण्याचा हा घातक ट्रेंड सध्या वाढू लागला असून त्याचा पुन्हा प्रत्यय वरील घटनेतून पुन्हा आला। दारू पिऊन रस्त्याच्या मधून चाललेल्या दुचाकीवरील दोघांना बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवला म्हणून त्यांनी तसेच त्यांच्या इतर 4 साथीदारांनी केतकी भुजबळ या तरुणीची व त्यांच्या पतीची मोटार अडवली। मोटारीच्या काचांवर बुक्क्या मारत हॉर्न का वाजवला अशी विचारणा या टोळक्याने केली। 5 मिनिटे त्यांची गाडी रोखून धरली। त्यानंतर खाली उतरलेल्या या जोडप्याला दारूच्या नशेतील या टोळक्याने मारहाण केली। त्यात केतकीचा नवरा अमलदेव हा गंभीर जखमी झाला। त्याच्या मदतीसाठी ती गेली असता या टोळक्याने तिलाही मारहाण केली। ही घटना तिने नंतर आपल्या इन्स्टावर काल शेअर केली। त्यावर संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत। हे जोडपे पुण्यातच मुकुंदनगर येथे आपल्या मित्राकडे जेवायला गेले होते। तेथून परतत असताना केतकी यांच्या घराजवळील चौकात हा प्रसंग रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला। यातून महिला सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला। 10 दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धरमरायाच्या मांजरकडील एका 17 वर्षाच्या 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावातील नराधम तरुणाने लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला। ही घटना ताजी असतानाच पुण्यातच महिलेवर हा हल्ला झाला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे।